नर्मदे हर या ठिकाणी धारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर बघा मैयाचा किनारा आणि सूर्यदेवाचं आगमन, तसेच आमचे गुरुबंधू परिक्रमावासी किनाऱ्याने चालताना नर्मदे हर प्रभू। या ठिकाणी हा किनाऱ्याचा रस्ता आहे आणि या ठिकाणी आम्ही आता मार्गस्थ झालेलो आहोत। तुम्ही बघू शकता नजारा मैयाचा। अगदी किनाऱ्याने चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो। नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर। असं साहित्य वगैरे सोबत ठेवावं लागतं। कलमंडू, दंड। धारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर कपास्थल या गावामध्ये सुंदर असा आश्रम आहे, बघू शकता। अगदी नयनरम्य वातावरण, योगा पवित्र धाम, पवित्र आत्मा, स्मृतिमय आश्रम आहे। या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी थांबण्याचं पण नियोजन आहे, व्यवस्थित मस्त आहे। राहण्यासाठी बालभोग, चहा, नाश्ता, जेवण। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। बाबा जी कहाँ के हो? बाबा जी आप कहाँ के हैं? सागर जिला। सागर जिला। अच्छा, इसके बार पहली परिक्रमा की है? पहली है क्या? पहली की थी एक? पहली है। तीन हो गए। अच्छा, 3 हो गए। अच्छा, कहाँ अभी तीसरी है? अच्छा, कहाँ के हो बाबा जी आप? हम भोपाल सागर। अच्छा, आप कुछ अनुभव बता सकते हैं मैया के बारे में? मैया के बारे में हम नहीं कुछ बता पाएंगे। अच्छा, अभी 2 परिक्रमा हो गई पहली आपने आपकी, तो कुछ आपने तो कुछ मन में कोई आया होगा। आपकी प्रेरणा कैसी हुई? हम लालच का काम नहीं करते। अच्छा, लेकिन आपकी यात्रा तो हमने कर ली है बहुत। अच्छा 12 ज्योतिर्लिंग की यात्रा भी कर ली। अच्छा। हाँ, हमको लालच वाला हम ये चक्कर नहीं पड़ते कि हम कुछ मिले या चाहिए, इस पे में नहीं। आप यात्रा जब करते हैं तो कोई दिक्कत नहीं आती आपको? हमको कोई दिक्कत नहीं आती। अच्छा, और आए तो आ जाए, हमें कोई मतलब नहीं। अच्छा। हाँ, नर्मदे हर। नर्मदे हर। या ठिकाणी हा आश्रम आहे आणि या ठिकाणी हे परिक्रमावासी आहेत, तुम्ही बघू शकता। हे MP जे परिक्रमावासी आहे, महाराष्ट्रातले आहे। नर्मदे हर। या ठिकाणी आपण आलेलो आहे बडवाहामध्ये। या ठिकाणी पुरातन नागेश्वर मंदिर आहे, प्राचीन। तर 200 ते 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। पिंपल वृक्ष सुद्धा आहे। ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे। नर्मदे हर। या ठिकाणी कुंड सुद्धा आहे, रेवा कुंड। या ठिकाणी सुद्धा भोलेनाथाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। रेवा कुंड किती सुंदर असं आहे। त्याच्यामध्ये माशा पण आहेत, सुंदर अशा बघा, कलरच्या माशा आहेत। पाणी एकदम स्वच्छ आहे। नागेश्वर महादेव मंदिर प्राचीन मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। या ठिकाणी दर्शनासाठी जाता येते, आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। या ठिकाणी बडवाहामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता नागेश्वर महादेव मंदिर आहे, प्राचीन। या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलेलो आहे, पण या ठिकाणी नर्मदा मैयाचा रेवा कुंड आहे आणि या ठिकाणी आणखी पण एक नदी आहे, पण याच्या पलीकडे जाऊ नये असं आम्हाला सांगितलेलं आहे। याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही परिक्रमेमध्ये आहात आणि या ठिकाणी मैया आलेली आहे, त्यामुळं मैयाचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही पलीकडनं जाता याच ठिकाणावरून आम्ही भोलेनाथाचं दर्शन घेत आहोत। नर्मदे हर। या ठिकाणी आमच्यासोबतचे गुरुबंधू
परिक्रमावासी देवेंद्र शास्त्री तसेच बजरंग महाराज सुकाशे हे पण आलेले आहेत नर्मदे हर या ठिकाणी बडवाहावरून निघाल्याच्या नंतर आता सुलगाव किंवा चेवन ऋषी आश्रम या ठिकाणी बघू शकता तुम्ही वन्य प्राणी बाहुल्य क्षेत्र हा जो परिसर आहे या ठिकाणी हिंस्र प्राणी वाहक सिंह अस्वल अशा प्राण्यांचा हा रस्ता आहे। आता या रस्त्याने आपण चेवन ऋषी आश्रमाकडे किंवा या ठिकाणावरून 2 मार्ग विभागले जातात। तर एक चेवन ऋषी आश्रमाकडे जातो आणि एक शुलगाव मार्गी कुंडी या ठिकाणी जातो। चेवन ऋषीवरून पण कुंडीला जाता येतं, फक्त विभागने 2 आहे। एक जंगल परिसर आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे रोड तर आहे जंगलात पण थोडंसं कच्चा रस्ता पाऊल वाट असं असतं आणि बाकी मग तुम्ही बघू शकता जंगल कसं आहे ते। नर्मदे हर या ठिकाणी सुलगाववरून निघाल्याच्या नंतर कुंडीकडे जाताना हा असा रस्ता आहे बघा, पगदंडी। नर्मदे हर भगवान बघा, एकदम रस्ता असा ओके मध्ये आहे, फक्त झाडी आहे। एकट्याला चालायला थोडी भीती वाटेल, कारण कायमस्वरूपी चालत नसतो आपण म्हणून, नाहीतर तशी काहीही भीती नाही आहे, कुठलीही अडचण नाही आहे। फक्त आपल्या कमंडलूमध्ये पाणी सोबत असायला हवं, कारण काही ठिकाणी पाणी असतं नसतं वेळेनुसार। घनदाट जंगल आहे, रस्ते आपल्याला माहिती नसतात। नर्मदे हर परिक्रमा करत असताना घ्यावा याची काळजी, पाणी वगैरे असणं आवश्यक आहे। नर्मदे हर। आणि आत्ता डिसेंबरमध्ये नोव्हेंबर चालू आहे, नोव्हेंबरपासूनच ऊन लागायला सुरुवात झाली, तर डिसेंबरमध्ये खूप ऊन लागल, म्हणून उन्हासाठी पण काहीतरी संरक्षण असणं गरजेचं आहे, कारण उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून। आता हा जंगलातून पाठी मार्ग थोडासा पगदंडी मार्ग आहे, म्हणून सावली उपलब्ध आहे आणि चालायला खरंच पूर्ण परिक्रमेमध्ये असा रस्ता असावा असं जाणवतं, कारण खरंच खूप आनंद येतोय चालताना। आपण किती रन चालतोय, काय चालतोय हे कळतसुद्धा नाही। अधूनमधून एक अर्धी गाडी येत असते या रस्त्याने खरंच अनुभव हे स्वतःच अनुभवावे लागतात। जसं की तुकोबराय म्हणतात, अनुभव आले अंगात या जगात येत असे। आपण सांगू शकतो, पर समोरचा व्यक्ती त्याला परिपूर्णपणे समजूनही येऊ शकतो, पण शेवटी जसं की जुन्या लोकांचे एक म्हण आहे, कानाचं आणि डोळ्यांचं 4 बोटं अंतर असतं, तसं स्वतः अनुभवणं आणि ते अनुभव येणं काही वेगळाच अनुभव असतो। म्हणून प्रत्येकाने मैयाची परिक्रमा करायलाच पाहिजे। नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहाडी पगदंडी रस्ता। असाच रस्ता अगदी ओंकारेश्वरवरून निघाल्याच्या नंतर 3-4 किलोमीटर गेलं किनाऱ्याच्या रस्त्याने की अगदी मोरटक्क्याकडे जाताना अगदी असाच रस्ता आहे। जे परिक्रमावासी परिक्रमा करणारे सद्ग्रस्त साधक साधू संत किनाऱ्याच्या रस्त्याने आले असतील, त्यांना अगदी याच रस्त्याचा अनुभव आला असेल। तसेच आत्ता याच्यानंतर कुंडीच्या पुढे जयंती माता जंगल जे आहे अगदी ते सुद्धा अशाच प्रकारे आहे। तिथे अशीच झाडी आणि विशेष म्हटलं म्हणजे 10 ते 15 किलोमीटरवरती एकदा जयंती माता आश्रमातून निघाल्याच्या नंतर आश्रम वगैरे काहीही लागत नाही। मध्यंतरी सद्ग्रस्त सेवेचा योग प्राप्त करतात, सेवेचा लाभ घेतात। परिक्रमावासियांना कुठलीही
उणीव भासू देत नाही. बघू शकता तुम्ही अगदी कसं जंगल आहे परिपूर्ण. मात्र रस्ता एकदम मस्त आहे, चालायला अजिबात त्रास होत नाही. नर्मदे हर.